दुसरा अध्याय वाचला आणि त्यांनी त्या ठिकाणी देवाला प्रार्थना करायला सुरुवात केली की देवा एक संजीवनाची सुरुवात कर, जो पेंटिकॉस्टचा अनुभव प्रेषितांची कृत्य दुसऱ्या अध्यायामध्ये आला तो अनुभव आम्हाला पाहिजे. आणि ते कित्येक दिवस प्रार्थना करत राहिले आणि त्या छोट्याशा गटाची प्रार्थना, त्या काही लोकांची प्रार्थना देवाने ऐकली आणि त्यांच्यावर अग्नीचा वर्षाव झाला आणि त्या अन्य भाषेत बोलायला सुरुवात झाली. आणि जसे सुरुवात झाली त्या दिवसापासून संजीवन आलं आणि संजीवन ज्यावेळेस आलं त्यावेळेस ते कॉटेजची मिटिंग होती, ती हळूहळू वाढत गेली. 10 लोक, 15 लोक, 20 लोक, मग हळूहळू 100 लोक, 200 लोक, 300 लोक, असे पुष्कळ लोक येशूकडे येत गेले. आणि असं म्हणतात ज्यावेळेस संजीवन आलं त्यावेळेस मोठमोठे चमत्कार त्या ठिकाणी झाले. चमत्कार फक्त पास्टरांकडून झाले नाही, चमत्कार विश्वासणाऱ्याने देखील प्रार्थना केली तरी चमत्कार झाले. असं म्हणतात की लहान लेकरांनी प्रार्थना केली तरी लोक बरे झाले. आणि असं रीतीने ते संजीवन पूर्ण जगभर पसरलं आणि त्या संजीवनाची फार मोठी